नांदेड शहरातील नियोजन भवन येथे वीणा कदम यांच्या अध्यक्षतेखाली बसवंत घेवारे लिखित जमा खर्च आयुष्याचा या आत्मकथेचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न. दिनांक 18 मे रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अनेक शाखांमध्ये काम करून त्या शाखांना यशोशिखरावर नेणारे सेवानिवृत्त बँक मॅनेजर बसवंत घेवारे यांचे बहुप्रतीक्षित जमा खर्च आयुष्याचा या आत्मकथेच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीणा कदम यांची उपस्थिती होती. प्रथमतः अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच श्रीधर मुळे व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते जमा खर्च आयुष्याचा या आत्मकथेचे प्रकाशन करण्यात आले. इसाप प्रकाशनाच्या वतीने जमा खर्च आयुष्याचा हे पुस्तक प्रकाशनासाठी सिद्ध करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक मोहिब कादरी, डॉक्टर उमा देशमुख, केवळराम व शिवाजी आंबुलगेकर हे उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर अध्यक्षीय भाषणानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी साहित्यिक, पुस्तकप्रेमी व लेखक बसवंत घेवारे यांच्या चाहत्यांची प्रचंड उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाशक दत्ता डांगे, सौ स्मिता रवी कडगे, सौ स्वप्ना श्रीगोपाल झंवर यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. जीवनाचं आत्मकथन आहे. मी जे जीवन घडलेलं आहे माझं त्याचं सविस्तर वर्णन हे केलेलं आहे. हे जे मी आत्मचरित्र लिहित होतो त्यावेळेस त्या माझ्या जीवनातल्या सगळ्या अनुभूती माझ्या डोळ्यासोबत चित्रपटासारखं तरळत होत्या आणि तेच मी पुस्तकात शब्दरूपात मी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आज आमच्या बँकेचे माजी अध्यक्ष माननीय मुळे साहेब या ठिकाणी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. मला ह्याच्याबद्दल मनोमय आनंद होत आहे. वाचकांना काय आवडतं? आपल्या वाचकांना किंवा हे माझं पुस्तक आपल्याला परीक्षण करावं, ते जर आपल्याला सत्य परिस्थितीत खरं असं वाटत असेल तर ते आपण स्वीकारावं. त्याच्यातल्या काही चुका असतील, उणिवा असतील तर ते मला सांगाव्यात. मी माझ्या पुढील आयुष्यात त्या चुका आणि त्या उणिवा मी दूर करण्याचा प्रयत्न करेन. सगळेच प्रसंग ह्या ठिकाणी महत्वाचे आहेत. जीवनातले माझे प्रत्येक प्रसंग महत्वाचेच प्रसंग ह्या ठिकाणी मी टिपलेले आहेत. असं कोणताही प्रसंग कमी महत्वाचा आहे किंवा त्याच्यातलं काही महत्व कमी आहे असं मला वाटत नाही. प्रत्येक शब्द ना शब्द याच्यातला महत्वाचा आणि तो खरा आहे. एकही याच्यात पुस्तकाची अतिशयोक्ती नाही. असं सगळं प्रांजळपणे मी हे ठिकाणी लिहिले. माझं आत्ममन मी उघडं करून वाचकासमोर सादर करत. हे इसाप प्रकाशनचे माननीय श्री दत्ता डांगे यांनी हे पुस्तक फारच आकर्षकरित्या प्रसिद्ध केले. त्यांचं मी खरोखरच मनापासून आभार व्यक्त करतो. त्या पुस्तकाच्या 1000 प्रती मी या ठिकाणी काढलेले आहेत. बसवंत घेवारे यांचा जमा खर्च आयुष्याचा ह्या त्यांच्या आत्मकथन ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला. एका नेक आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तीच्या जीवनाची ही त्यांनी स्वतः सांगितलेली कहाणी आहे आणि ही कहाणी, ही कथा मला असं वाटते की ही जुन्या पिढीला जशी प्रेरणादायी आहे तशी नव्या पिढीलाही मार्गदर्शक ठरणारी अशी प्रेरणा आहे आणि अशा पुस्तकाचं स्वागत झालं पाहिजे असं मला वाटतं. वाचकांना माझं आव्हान आहे की सध्याच्या काळामध्ये मोबाईलचा जमाना, व्हॉट्सअप ह्यामुळं वाचनाकडे दुर्लक्ष झालं. परंतु ग्रंथ हेच गुरु असं आपण म्हणतो. ग्रंथाशिवाय माणसाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून जरी आज टीव्ही असो, मोबाईल असो, ही नवी साधनं जरी असतील तरीही प्रत्येकानं पुस्तक वाचलंच पाहिजे आणि आपल्या घरी पुस्तकाचा संचय केला पाहिजे. त्यामुळंच पुस्तकाच्या वाचनामुळंच माणसाचं जीवन विकसित होईल आणि त्याच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या उद्भवतील त्या वाचनातूनच त्याला सोडवता येईल आणि यशाकडे चांगली वाटचाल करता येईल.